बांधवांनो नमस्कार। आज मी आपल्याशी फार महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहे। तो विषय आहे संविधान संस्कृतीची संकल्पना। हा विषय फार महत्त्वाचा आहे। एकूणच मानवी जीवनामध्ये संस्कृती हा फारच महत्त्वाचा विषय असतो, परंतु या विषयाकडे बरेच लोक फार दुर्लक्ष करतात आणि संस्कृतीकडे फार आंधळेपणाने बघत असतात। पण मानवी जीवनाच्या विकासामध्ये, मानवी जीवनाच्या प्रगतीमध्ये संस्कृतीला फारच महत्त्वाचं स्थान असतं। ज्यांची संस्कृती प्रगत असते ते विकासाच्या दिशेनं नवी नवी वाटचाल करत असतात आणि प्रगत बनत असतात। पण ज्यांची संस्कृती प्रगत नाही, मागासलेली आहे किंवा संस्कृतीचा विकास करायचा असतो हे ज्यांना माहीतच नाही, अशा प्रकारचे लोक प्रगल्भ न बनता, विकसित न होता मागासलेलेच राहत असतात। म्हणून संस्कृतीचा फार गंभीरपणाने विचार करणं फार गरजेचं आहे। संस्कृतीचा तर प्रभाव जनमानसावरती असतोच, संस्कृतीचं जतन तर माणसं करतातच, परंतु विचार न करता बऱ्याच सांस्कृतिक गोष्टी माणसं करत असतात। समजून उमजून संस्कृतीचा विकास केला, संस्कृतीचं जतन केलं तर माणसं फार प्रगत होऊ शकतात। म्हणून मी आजच्या व्याख्यानामध्ये तुम्हाला संस्कृती म्हणजे काय याबद्दल सांगेन आणि संविधान संस्कृती कशी असते, तिची संकल्पना काय असते याच्याबद्दल मांडणी करेन। आणि हा विषय मी आजच्याच व्याख्यानामध्ये नाही तर त्यानंतरच्याही व्याख्यानामध्ये मी तुमच्यासमोर ठेवणार आहे, कारण संविधान संस्कृतीचे अनेकविध पैलू आहेत। सारच एकदा न मांडता एक एक पैलू मी एका एका व्याख्यानामध्ये सविस्तरपणाने आपल्यासमोर मांडणार आहे। आज जो पहिला पैलू मांडणार आहे तो संविधान संस्कृतीची संकल्पना। पहिल्यांदा आपण संविधान संस्कृती समजून घेण्यापूर्वी संस्कृतीच कशाला म्हटलं जातं हे आधी समजून घेऊ। संस्कृती समजून घेण्यासाठी एक उदाहरण मी पहिल्यांदा आपल्यासमोर ठेवेन। प्रकृती, विकृती आणि संस्कृती हे 3 शब्द ठेवतो मी तुमच्यासमोर। आभाळातून पडणारं धोधो धोधो पडणारं पाणी, त्या पाण्याचा नद्या नाल्यांमध्ये पूर येणं, नदीमध्ये खळखळून पाणी वाहणं, ही निसर्गाची प्रकृती आहे। मग हे निसर्गातलं जे पाणी आहे, नद्यांचं जे पाणी आहे, त्या नद्यांच्या पाण्यामध्ये गटाराचं पाणी सोडून, कारखान्यातलं विषारी पाणी सोडून त्या पाण्याला दूषित करणं ही झाली विकृती। आणि जे पाणी आहे नदीतलं, त्या पाण्याला जलशुद्धीकरण केंद्रामध्ये नेऊन त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला पिण्यायोग्य, निर्जंतुक, अत्यंत शुद्ध बनवणं ही झाली संस्कृती। आणखी एक उदाहरण देतो। जंगल ही प्रकृती, जंगलातली झाडं तोडून तिथे घर बांधणं ही प्रकृती झाली, ही संस्कृती झाली। अशा पद्धतीने संस्कृतीला आपण समजून घेतलं। माणूस प्रक्रिया करतो, संस्कृती निर्माण करतो, म्हणजे निसर्गतः जे वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक आहेत त्या घटकांवर वेगवेगळी प्रक्रिया करतो आणि त्या प्रक्रियेमधून निसर्गातले प्राकृतिक घटक अधिक सुंदर, अधिक चांगले बनवण्याचा प्रयत्न करण्याच्या प्रक्रियेमध्ये संस्कृतीही निर्माण होत असते। आणि माणूस केवळ संस्कृतीच निर्माण करतोच नाही तर विकृती सुद्धा करत असतो। निसर्गातल्या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून माणसानं विकासाच्या दिशेने पुढे जाण्याऐवजी विकृत करण्याचा प्रयत्न करणं, दूषित करण्याचा प्रयत्न करणं असंही होतं। हे निसर्गाची उदाहरणं मी तुम्हाला दिली। या आधारे मी संस्कृतीबद्दल थोडक्यात असं म्हणेन। कशाला संस्कृती म्हणायचं तर माणूस या पृथ्वीवरच्या बुद्धिमान प्राण्यानं स्वतःच्या मेंदूच्या
कल्पकतेच्या, संशोधकतेच्या आणि नवनिर्माण क्षमतेच्या सहाय्यानं मानवाच्या म्हणजे स्वतःच्याच जीवनाला सुखी, सुंदर आणि संपन्न बनवण्यासाठी निर्माण केलेल्या भौतिक आणि मानसिक गोष्टींना संस्कृती असं म्हटलं पाहिजे. भौतिक गोष्ट आणि मानसिक गोष्ट, त्यालाच लौकिक गोष्ट, पारलौकिक गोष्ट असंही काही जण म्हणतात. माणसाचा स्वभावच असा आहे की माणसाचा स्वभाव प्रत्येक गोष्ट माणूस सुंदर बनवून घेण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक गोष्ट, अगदी झोपडीमध्ये माणसं राहत असली तरी झोपडी सुद्धा सुंदर बनली पाहिजे. झोपडी सुंदर बनली पाहिजे म्हणून झोपडीच्या समोर सडा टाकणं, रांगोळी काढणं हा संस्कृतीचाच भाग असतो. आता संस्कृती हा जो घटक आहे मानवी जीवनामधला, हा घटक इतका महत्वाचा आहे की जशी जशी माणसाची संस्कृती विकसित होते तसा तसा माणूस अधिक प्रगल्भ, अधिक सुसंस्कृत होत जातो असं आपणाला म्हणता येत असतं. संस्कृतीचे दोन पैलू आहेत, भौतिक संस्कृती, आधिभौतिक संस्कृती किंवा लौकिक संस्कृती किंवा पारलौकिक संस्कृती असं त्याला म्हणतात. भौतिक संस्कृती किंवा मानसिक संस्कृती, मनोमय संस्कृती असे संस्कृतीचे दोन महत्वपूर्ण घटक आहेत. भौतिक संस्कृतीमध्ये माणसानं निर्माण केलेलं पहिलं चाक इथपासून ते विमानापर्यंतचं चाक इथपर्यंत भौतिक संस्कृतीचा प्रचंड मोठा विकास केलेला आहे. पहिलं बनवलेलं दगडाचा हत्यार इथपासून ते आजची अण्वस्त्र इथपर्यंत ही पण भौतिक खरं म्हणजे हत्यार मोठ्या प्रमाणात विकसित करणं ही संस्कृती असण्यापेक्षा मला तर ती विकृतीच वाटते. मला नेहमीच वाटतं की माणसानं तलवारीपेक्षा आणि फार फार झालं एखाद्या बंदुकीपेक्षा अधिक शक्तिवान, अधिक प्रबळ, अधिक विनाशकारी शस्त्र निर्माणच केलं नसतं तर माणसाचं काहीही बिघडलं नसतं, उलट चांगलं झालं असतं, हे माझं मत आहे. म्हणून शस्त्र संस्कृतीकडं संस्कृती म्हणून पाहण्यापेक्षा माझ्यासारखा माणूस विकृती म्हणूनच पाहतो. हा झाला संस्कृतीचा. म्हणजे साधी झोपडी, एखादं पाल इथपासून ते अत्यंत कलात्मक स्वरूपाचा बंगला इथपर्यंत, वेगवेगळ्या स्वरूपाच्या वास्तुकला इथपर्यंत ही पण भौतिक संस्कृती माणसानं मोठ्या प्रमाणामध्ये विकसित केलेली आहे. मनोमय संस्कृती हा एक भाग फार महत्वाचा आहे आणि तोही माणसानं विकसित केलेला आहे आणि मनोमय संस्कृतीचाच भाग सर्वाधिक महत्वाचा आहे. माणसानं स्वतःच्या कल्पकतेच्या आधारे फार मोठ्या मनोमय संस्कृतीचा विकास केलेला आहे आणि या मनोमय संस्कृतीमध्ये धर्म नावाची संस्था फार महत्वाची आहे आणि धर्म नावाच्या संस्थेच्या आश्रयाखालीच संस्कृतीचे अनेकविध घटक निर्माण झालेत जे मनोमय स्वरूपाचे घटक आहेत. त्या मनोमय स्वरूपाच्या घटकांमध्ये धर्म आणि धर्माच्या माध्यमातून निर्माण केलेली देव, ईश्वर, अल्लाह, गॉड ही संकल्पना, त्यातूनच निर्माण झालेल्या स्वर्ग, नरक, मोक्ष यासारख्या कल्पना, या साऱ्या गोष्टींचा समावेश संस्कृतीमध्ये आपणाला करावा लागतो. हे संस्कृतीचे महत्वाचे घटक झाले. सामान्य माणसं संस्कृतीकडे कोणत्या पद्धतीनं पाहतात, कशाला संस्कृती म्हणतात? आपल्या वाडवडिलांकडून रूढी परंपरेनं जे जे चालत आलेलं आहे त्या साऱ्या रूढी परंपरांचं जतन करणं म्हणजे संस्कृती. अशा प्रकारचा विचार बहुतांश सर्वसामान्य माणसं करत असतात. पण माझं असं मत आहे की केवळ जुनं जे आहे ते जतन करणं म्हणजे संस्कृतीचं रक्षण करणं नसतं.
केवळ संस्कृतीचं जतन करण्याचं काम माणसानं करू नये, तर संस्कृतीचं संवर्धन करण्याचं काम केलं पाहिजे, हे माझं स्वतःचं मत आहे. जुन्या पिढ्यांनी सांस्कृतिक घटक वेगवेगळे निर्माण केले, मग ते जतन करत राहणं म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या ओढणे. तुम्ही नवं काही निर्माण करता की नाही, हा प्रत्येकाच्या समोर प्रश्न असला पाहिजे. मी काय निर्माण केलं, मी माझ्या संस्कृतीमध्ये नवी कोणती भर टाकली, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारला पाहिजे. जुनं ते सोनं मिळून कुठलीही चिकित्सा न करता, कुठलीही नवनिर्मिती न करता, केवळ जुनंच आंधळेपणानं माणसं जेव्हा जतन करायला लागतात ना, तेव्हा संस्कृतीचा प्रवाह खळाळता राहत नाही, संस्कृतीचं डबकं बनत असतं. म्हणून अशा प्रकारची संस्कृती जतन करण्याची भूमिका, केवळ जतन करण्याची भूमिका घेणं हे मागासलेपण आहे, सांस्कृतिक मागासलेपण आहे. मी एक उदाहरण फक्त आपल्यासाठी देतो की झाडांना नवी पालवी केव्हा फुटते? झाडांना नवी पालवी तेव्हाच फुटते जेव्हा झाडांची जुनी पानं पिवळी होतात, वाळतात, गळून पडतात. जुनी पानं गळून पडल्यानंतरच झाडांना तजेलदार अशा प्रकारची नवी नवी पालवी फुटत असते. संस्कृतीचं देखील तसंच असतं, पण माणसं हे लक्षात घेत नाहीत. जुनीच पानं तशीच जतन करण्याचा प्रयत्न करतात. जुन्यामधल्या ज्या काही चिरंतन गोष्टी आहेत, मूल्यात्मक गोष्टी आहेत, वर्तमानालाही उपयुक्त ठरणाऱ्या गोष्टी आहेत, त्या जरूर जतन कराव्यात. परंतु सगळ्याच गोष्टी तशा नसतात, कालबाह्य अनेक गोष्टी ठरत असतात. संस्कृतीतल्या अनेक गोष्टी कालबाह्य जरी झाल्या ना, तरी माणसं त्यांनाच कवटाळून बसतात. आणि माणसं अशीच कवटाळून बसायला लागली की संस्कृतीचं डबकं बनवतात. संस्कृतीच्या डबक्यात शेवाळ साचतं, आळ्याकडे सुद्धा पडतात, ते विकृत होतं, तरीही त्यालाही आमची संस्कृती म्हणून त्या आळ्याकडे पडलेल्या, विकृत झालेल्या सांस्कृतिक डबक्यात डुबक्या मारण्यातच जेव्हा माणसं धन्यता मानायला लागतात, तेव्हा त्यांचा सांस्कृतिक विकास थांबतो. सांस्कृतिक विकास तर थांबतोच, पण सांस्कृतिक विकास थांबल्यामुळं नैतिक विकासही थांबतो, मूल्यात्मक विकासही थांबतो आणि भौतिक विकास देखील थांबतो. म्हणून संस्कृती केवळ जतन करण्याची गोष्ट नसते, तर संस्कृती ही संवर्धन करण्याची गोष्ट असते, विकास करण्याची गोष्ट असते. हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ, संस्कृतीमध्ये एकाच एका विशिष्ट कल्पित मूर्तीचं संस्कृतीमध्ये प्रचंड मोठं स्तोम माजवलं जातं जेव्हा, आणि त्याच भोवती सांस्कृतिक डोलारा निर्माण केला जातो, तेव्हा त्या विशिष्ट प्रतीकाच्या संस्कृतीचं एक डबकंच तयार होतं. आणि मग जेव्हा संस्कृतीचं असं डबकं होतं, तेव्हा नवं काही सुचतच नाही लोकांना. नवंही काही निर्माण करायचं असतं हे कळतच नाही. काळाला अनुकूल अशा प्रकारची नवी प्रतीकं महत्त्वाची आहेत, आणि ती प्रतीकं नीटपणानं, प्रभावीपणानं समोर मांडली पाहिजेत, हे लोकांच्या डोक्यातच येत नाही. आणि लोकांच्या डोक्यात येत नाही तेव्हा संस्कृतीचा विकास थांबलेला असतो. संस्कृतीचा विकास कधीच थांबवायचा नसतो, ती विकसित करायची असते. आणि ती जर विकसित केली नाही तर लोकमनाला ती भाबडं ठेवते, बाळबोध म्हणून अवस्थेत ठेवते, जैसे थे स्थितीमध्ये ठेवते. किंवा संस्कृतीमध्ये कालबाह्य झालेले घटकच आपण जतन करायला लागलो तर संस्कृती लोकांना पुढे न देता मागे मागे घेऊन जात असते. अशी बाळबोट ठेवणारी, अंधश्रद्धा ठेवणारी, जैसे थे अवस्थेत ठेवणारी
किंवा मागे मागे घेऊन जाणारी संस्कृती नसावी. तर संस्कृती कशी असावी? तर संस्कृती ही मानवी मनाला अधिक प्रगल्भ बनवणारी, संपन्न बनवणारी, विकसित करणारी, पुढं नेणारी संस्कृती माणसांच्यासाठी आवश्यक असते आणि ती जाणीवपूर्वक विकसित करावी लागते. याचं भान लोकांनी ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. कृतज्ञताभाव हा एक संस्कृतीमध्ये फार महत्त्वाचा असतो. कृतज्ञताभाव म्हणजे आदरभाव, उपकाराची जाणीव ठेवणं. हा आपल्याकडं ईश्वर, अल्लाह, गॉड या सांस्कृतिक संकल्पनांच्या बद्दलचा कृतज्ञताभाव भारतामध्ये आणि एकूणच जागतिक पातळीवरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये व्यक्त केला जातो. त्या कल्पित गोष्टीच आहेत. पण प्रत्यक्ष वास्तवातल्या मानवी जीवनावर उपकार करणाऱ्या कितीतरी गोष्टी असतात, अनेकविध घटक असतात. त्यांच्याबद्दलचा आदरभाव, त्यांच्याबद्दलचा कृतज्ञता भाव व्यक्त करणारी संस्कृती सुद्धा विकसित करणं फार गरजेचं असतं. ज्यांनी आपलं जीवन सुखी, संपन्न बनवण्यासाठी अपार कष्ट केलेले आहे आणि आपल्याला मूल्यवान अशा प्रकारच्या देणग्या दिलेल्या आहेत, अशा प्रकारच्या सर्व घटकांच्या बद्दल एक कृतज्ञताभाव बाळगणं हे फार महत्त्वाचं असतं. संस्कृती आणि श्रद्धा हे तर अगदी अटळ नातं म्हणून सांगितलं जात असतं. संस्कृती आणि श्रद्धा म्हणजे श्रद्धेवरच केवळ आधारलेली असते. श्रद्धा ही मानवी जीवनामध्ये महत्त्वाची असते, पण ती मूल्यांवरची श्रद्धा ही महत्त्वाची असते. चैतन्यावरची श्रद्धा, निर्जीवतेवरची श्रद्धा आणि त्यातील कर्मकांडाचं अवडंबर असली श्रद्धा अंधश्रद्धाच असते. परंतु संस्कृती केवळ श्रद्धेवरच नव्हे तर बुद्धिवादाच्या आधारे, विज्ञानवादाच्या आधारे आणि वर्तमानातील नवमूल्यात्मक दिशेनं संस्कृतीचा विकास हा करता येत असतो. अगदी खात्रीनं करता येत असतो. बुद्धिवादी, विज्ञानवादी संस्कृती आपणाला विकसित करता येत असते. याचं भान प्रत्येकानं ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. इथपर्यंत मी केवळ संस्कृतीबद्दल बोललो. यातून संस्कृती काय असते हे पूर्णपणानं स्पष्ट झालेलं नसेल. पुढच्या वेगवेगळ्या व्याख्यानातून हे संस्कृतीचे वेगवेगळे घटक मी समोर ठेवून त्याची मांडणी करणार आहे. संस्कृतीचे जे प्रमुख घटक असतात, कारण संस्कृतीचे वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक लोकमानस तयार करत असतात, घडवत असतात. त्या प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणानं स्वतंत्र व्याख्यानामध्ये आपण विचार करणार आहोत. इथं फक्त संस्कृती आणि संविधान संस्कृतीची संकल्पनाच आपल्याला समजून घ्यायची आहे. आता मी इथपर्यंत संस्कृतीबद्दल बोललो. आता संविधान संस्कृती काय आणि संविधान संस्कृतीची संकल्पना नेमकी काय असते याच्याबद्दल मांडणी करून मी आजच्या या व्याख्यानामध्ये थांबणार आहे. संविधान आपल्याला माहितच आहे. 26 जानेवारी 1950ला ज्याचा अंमल भारतामध्ये सुरू झाला आणि त्याला पार्श्वभूमी भारताच्या सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्य लढ्याची पार्श्वभूमी आहे. ते भारताचं संविधान, त्या भारताच्या संविधानाच्या पायावर आपला आजचा प्रजासत्ताक, लोकशाही, सार्वभौम भारत उभा आहे. भारत एक राष्ट्र उभं आहे. एक राष्ट्र म्हणून भारताला आकार दिलाय तो भारतीय संविधानानं दिलेला आहे. आजच्या प्रमाणे हे राष्ट्र आधीच्या काळात नव्हतं. छोटी छोटी राज्ये होती, ती आपापसात लढत होती. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जवळजवळ 600 संस्थानं इथं होती आणि ती संस्थानं स्वतःला स्वतंत्र देश समजत होती. हे भान कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे. संविधानाच्या माध्यमातून या सगळ्या संस्थानांना विविधतेने नटलेल्या, तुटलेल्या, फाटलेल्या विविध धर्म, जाती, भाषा, प्रांत, संस्कृती, वेशभूषा या सगळ्यांनी विविधतेने नटलेल्या, तुटलेल्या लोकांना एक राष्ट्रीयत्वाच्या धाग्यामध्ये बांधण्याचं काम
भारतीय संविधानानं केलेलं आहे आणि भारतीय संविधान हा भारताचा असा महान ग्रंथ आहे की जो प्रत्येक भारतीय माणसाला हजारो हातांनी असंख्य देणग्या देतो, सामान्य माणसाला देणग्या देतो. कारण तो सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेला ग्रंथ आहे. प्रत्येक सामान्य माणसाचं कल्याण करू पाहणारा ग्रंथ आहे आणि प्रत्येक सामान्य माणसाच्या हातात सत्ता देणारा, अधिकार देणारा, निर्णय शक्ती देणारा अशा स्वरूपाचा हा ग्रंथ आहे. या संविधानाच्या तत्वज्ञानावर, त्याच्या विचारधारेवर, भारतीय संविधानाच्या मूल्य व्यवस्थेवर आधारलेल्या संस्कृतीला संविधानावर आधारलेली संस्कृती असं आपणाला म्हणता येईल. जिचा पाया भारतीय संविधानाचं तत्वज्ञान, विचारधारा आणि मूल्य आहेत, ती संस्कृती म्हणजे संविधानावर आधारलेली संस्कृती असं आपणाला म्हणता येईल. तर तिचं तत्वज्ञान, तिची विचारधारा, तिचा मूल्यात्मक आधार काय आहे आणि भारतीय संविधानामध्ये कुठे कुठे दिसतो आहे आणि त्याच्या आधारे संस्कृतीचा विकास कसा करता येतो आहे, हे आपणाला वेगवेगळ्या व्याख्यानांमधून समजून घ्यायचे. आज मी फक्त भारतीय संविधानावर आधारलेली संस्कृती निर्माण करत असताना संविधानामध्ये, भारताच्या संविधानामध्ये ज्याच्या आधारावर नवी संविधान केंद्रित संस्कृती निर्माण करता येऊ शकते, अशा प्रकारचे कोणकोणते घटक आहेत, त्या घटकांचा इथं उल्लेख करणार आहे आणि त्या घटकाचा सांस्कृतिक संबंध कसा आहे याची मांडणी मी करणार आहे. आज देखील भले भले लोक भारताचं संविधान हा कायद्याचा ग्रंथ आहे असं मानतात, फक्त कायद्याचा ग्रंथ आहे आणि भारताचं संविधान म्हणजे राज्य व्यवस्था कशी असावी अशी मांडणी करणारा ग्रंथ आहे असं भले भले लोक मानतात. पण मला सूर्यप्रकाशा इतकं सुस्पष्टपणानं दिसतं की भारतीय संविधानामध्ये या देशाला नवी, उदात्त, उत्तम, कल्याणकारी, प्रगतिशील अशा प्रकारची संस्कृती देण्याची प्रचंड मोठी तात्विक, वैचारिक आणि मूल्यात्मक ऊर्जा आहे. माझं स्पष्ट मत आहे, गेल्या अनेक वर्षांपासून युवा प्रबोधन मंचाच्या संविधान जागरण मोहिमेच्या माध्यमातून मी वारंवार हे सांगत आलेलो आहे, पण अजूनही मंडळींना हे नीटपणानं लक्षात येत नाही की भारतीय संविधानामध्ये नवी संस्कृती निर्माण करण्याची जी प्रचंड मोठी वैचारिक ऊर्जा आहे, त्या ऊर्जेच्या आधारे आपल्या संस्कृतीला नवी दिशा देण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्या देशामध्ये झालेला नाही. म्हणून भारतीय संविधानानं दिलेली लोकशाही अजूनही खऱ्या अर्थानं यशस्वी झालेली नाही आहे, कारण लोकशाहीची फळं सामान्य माणसांच्या पर्यंत अजूनही पोचलेली नाही आहेत आणि लोकशाहीची संस्कृती जी प्रगल्भ बनायला पाहिजे तसं झालेलं नाही. म्हणून भारतीय संविधानामध्ये नवी संस्कृती निर्माण करण्याची ऊर्जा कुठे कुठे आहे आणि त्याच्या आधारे भारतात नवी संस्कृती, संविधान केंद्रित संस्कृती आपल्याला कशा पद्धतीनं निर्माण करता येऊ शकेल याचा आपणाला या ठिकाणी विचार करायचा आहे. भारतीय संविधानाचं प्रियांबल, ज्याला उद्देशिका आपण म्हणतो किंवा सरनामा म्हणतो किंवा प्रास्ताविक म्हणतो, त्याच्यामध्ये प्रचंड मोठी नवी संस्कृती निर्माण करण्याची वैचारिक आणि तात्विक मूल्यात्मक ऊर्जा आहे. प्रियांबलमध्येच
हा भारताच्या संस्कृतीचा फार मोठा सांस्कृतिक ठेवा आहे हे माझं म्हणणं आहे. कारण त्यामध्ये केवळ राजकीय मूल्य नाहीत, केवळ सामाजिक मूल्य नाहीत, त्यामध्ये सांस्कृतिक मूल्ये दडलेली आहेत आणि त्या मूल्यांमधली सांस्कृतिकता स्वीकारून नवा संविधान संस्कृतीचा फुलोरा फुलवण्यासाठी फार मोठा वाव आहे. तूर्त मी एवढंच सांगेन की स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या गोष्टींना महत्त्व देणारं भारतीय संविधानाचं हे जे प्रियांबल आहे ना, हे प्रियांबल संविधान संस्कृतीचा फार मोठा ठेवा आहे. प्रत्येक भारतीयाच्या साठीचा तो फार मोठा वैचारिक संदेश आहे, तसाच तो सांस्कृतिक संदेश देखील आहे. हा संदेश हे सांगतो की आम्ही सारे भारतीय लोक एक आहोत हे सांगतो. आमची जात, आमचा धर्म, आमचा पंथ, आमची भाषा, आमचा प्रांत हे काहीही निरनिराळं असू देत, पृथ्वीवरची झाडं झुडपं निरनिराळी असतात, फुलझाडं असतात, फळझाडं असतात, लतावेली असतात, पृथ्वीवर काय काय नसतं, अनेकविध गोष्टी असतात. तसं आमच्या भारतामध्येही धर्म, संस्कृती, भाषा या अनेक गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतील, वेशभूषा वेगवेगळ्या असतील, ती आमची विविधता आहे. पण ही विविधता असली तरी आम्ही सारे भारतीय एक आहोत हा भाव हे प्रियांबल संपूर्ण भारतीयांच्या मनामध्ये रुजू पाहतं. आणि एक तर आहोतच, परंतु आम्हाला आधीच्या कालखंडामध्ये जे भेदाभेद झाली, विषमता झाली, संधी समान दिली गेली नाही, ती सर्वांना आम्हाला द्यायची आहे. सर्वांना न्याय द्यायचा आहे, सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय द्यायचा आहे. विकासासाठीची संधी आपणाला सर्वांना द्यायची आहे. त्याचबरोबर श्रद्धा, उपासनेचं, विश्वासाचं स्वातंत्र्य सर्वांना द्यायचं आहे. आणि सर्वांच्यामध्ये बंधुभाव प्रवर्धित करायचा आहे, भगिनीभाव प्रवर्धित करायचा आहे. आणि ज्यातून आमच्या राष्ट्राची एकता आणि एकात्मता आम्हाला दृढ करायची आहे. हे दृढ करण्याचा संकल्प करून हे संविधान आम्ही स्वतःला अर्पण केलेलं आहे. हा भाव मूल्यात्म आहे, वैचारिक आहे, तसाच सांस्कृतिक आहे. नव्या दिशेनं आम्हाला वाटचाल कशी करायची आहे याची मांडणी या प्रियांबलमधून केलेली आहे. म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे की प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये संविधानाची उद्देशपत्रिका असली पाहिजे. हा आमचा सांस्कृतिक ठेवा म्हणून प्रत्येकानं आपल्या घरामध्ये सन्माननीय ठिकाणी लावला पाहिजे. प्रत्येकाला मुखोद्गत असला पाहिजे. हे झालं की संविधान संस्कृतीचा विकास होण्याची प्रक्रिया आपल्याकडं नक्कीच सुरू होऊ शकते. भारतीय संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार यामध्ये सुद्धा सांस्कृतिक ऊर्जा आहे. काही अधिकारांबद्दल फक्त मी बोलतो. राज्य भारतीय नागरिकांच्या मध्ये जात, धर्म, लिंग, जन्मस्थान यावरून कोणताही भेदाभेद करणार नाही. भेदाभेद विरहित संस्कृती, उच्च नीचता विरहित संस्कृती, अन्याय विरहित संस्कृती अशी आम्हाला निर्माण करायची आहे, हे यातून सांगितलेलं आहे. आणि जाणीवपूर्वक अशा प्रकारची संस्कृती आम्हाला निर्माण करायची आहे. समाज व्यवस्था निर्माण करायची आहे, तशी या पद्धतीची संस्कृती आम्हाला निर्माण करायची आहे. याची जाणीव भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांमध्ये दिली गेलेली आहे. हे प्रत्येकानं समजून घेतलं पाहिजे. एक व्यवसाय स्वातंत्र्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिलेला आहे. हा सुद्धा सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हे अधिकार आहे असं म्हणायला हरकत नाही. हा जो अधिकार आहे, हा अधिकार माणसांना मुक्त करत गेला. जुन्या काळातली
विशिष्ट जणांनी विशिष्ट व्यवसायच करावा, विशिष्ट समूहात जन्मलेल्यांनी विशिष्ट व्यवसायच पिढ्यानुपिढ्या करावा, ही जी बंधनं लादलेली होती ती बंधनं सारीच्या सारी काढून टाकलेली आहेत भारतीय संविधानानं. हा जो भाग आहे मूलभूत हक्कांचा, नवी परिवर्तनाची दिशा देणारा आमूलाग्र अशा प्रकारच्या परिवर्तनाच्या गोष्टी सांगून भारतीय समाज व्यवस्थेत आणि संस्कृतीत देखील आमूलाग्र बदल घडवून आणणारा भाग भारतीय संविधानाच्या मूलभूत अधिकारांच्या मध्ये आहे, हे आपण लक्षात येईल. भारतीय संविधानामध्ये जी राज्य धोरणाची नीतिनिदेशक तत्व आहेत, त्या नीतिनिदेशक तत्वांच्या मध्ये देखील अनेक स्वरूपाच्या सांस्कृतिक गोष्टी तुम्हाला दिसून येतील. एकतर समतेवर आधारलेली समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था निर्माण केली पाहिजे याची जाणीव आहे. आंतरराष्ट्रीय शांतता सुव्यवस्था निर्माण झाली पाहिजे. पर्यावरणाचं जतन संवर्धन केलं पाहिजे. प्रत्येकाला सुयोग्य उत्तम जीवन जगता आलं पाहिजे. प्रत्येकाचं राहणीमान उंचावलं पाहिजे. ती कर्तव्य. संपत्तीचं एकाच ठिकाणी जतन होता संग्रह होता कामा नये, जो समाजाला अपायकारक ठरेल. अशा प्रकारचे फार महत्त्वाचे निर्देश दिलेले आहेत. ह्या निर्देशाकडे शासनकर्त्यांचं वर्तमान कालखंडामध्ये फार दुर्लक्ष झालेलं आहे आणि हे दुर्लक्ष करू नका असं जनता ठणकावून अजूनही नीटपणानं सांगत नाही. कारण भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये आपली जनता मोठ्या प्रमाणामध्ये अज्ञानी आहे. त्यामुळं आज हे घडताना आपल्याला दिसतं. भारतीय संविधानातील 51व्या अनुच्छेदामध्ये भारतीय नागरिकांची कर्तव्ये आहेत आणि भारतीय नागरिकांच्या कर्तव्यांच्या मध्ये संविधान संस्कृतीचे अनेकविध घटक समाविष्ट झालेले आहेत. सुस्पष्टपणानं त्यामध्ये दिसतात. ते काय घटक आहेत, काय कर्तव्य आहेत. आम्ही आमच्या धर्माची, आमच्या परंपरेची, आमच्या जातीची आम्ही सारी कर्तव्य करतो, परंतु भारताचे नागरिक म्हणून आमची काय कर्तव्य आहेत, भारताचे नागरिक म्हणून आमची ती कर्तव्य आम्ही करतो का, हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारणं गरजेचं आहे. भारतीय संविधानानं 51व्या अनुच्छेदाच्या माध्यमातून भारतीय नागरिकांना जी कर्तव्य करायला सांगितली आहेत ना, ती कर्तव्य माणूस प्रामाणिकपणानं करायला लागला की संविधान संस्कृतीचा विकास मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो. काय कर्तव्य आहेत? भारतीय संविधानावर खरी श्रद्धा निष्ठा ठेवणं, राष्ट्रीय प्रतीकावर निष्ठा ठेवणं, आपला राष्ट्रध्वज, वेगवेगळ्या स्वरूपाची राष्ट्रीय प्रतीकं, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातून जी मूल्ये उदयाला आली, जो वारसा समोर आला त्याच्यावरती निष्ठा ठेवणं, हे आपलं मोठ्या प्रमाणामध्ये कर्तव्य आहे. आणखी एक महत्त्वाचं कर्तव्य प्रामुख्यानं भारतीय नागरिकांनी जात, धर्म, पंथ, भाषा, प्रांत या साऱ्या संकुचित गोष्टींमधून बाहेर येऊन सर्व भारतीयांशी भ्रातृभावानं, बंधुभावानं वागणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. दुसरी गोष्ट अशी, कर्तव्यामध्ये जे सांगितलेलं आहे त्यामध्ये बुद्धिवादी, विज्ञानवादी दृष्टिकोनाचा विकास करणं हे कर्तव्य आहे. या दिशेनं संविधान संस्कृतीचा प्रचंड मोठा विकास आपल्याला करता येणार आहे. तो कसा करता येईल हे पुढच्या काही व्याख्यानांमध्ये मी आपल्याला सांगणारच आहे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणं हे देखील भारतीय नागरिकांचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर पर्यावरणाचं जतन, संवर्धन करणं हे कर्तव्य आहे. सार्वजनिक क्षेत्रामध्ये अहिंसेचा निग्रहपूर्वक अहिंसेचं पालन करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपला जो सांस्कृतिक वारसा परंपरेनं चालत आलेला आहे त्याचं जतन करणं, अर्थात जो लोकशाहीला अनुकूल, मूल्यात्मकतेला अनुकूल, समानतेला अनुकूल, बुद्धिवादी, विज्ञानवादी कसोट्यांवर टिकणारा जो वारसा आहे, जो कालबाह्य झालेला अंधश्रद्धामूलक स्वरूपाचा वारसा आहे, तो जतन करणं अपेक्षित नाही. जो वर्तमानालाही पूरक आहे अशा प्रकारचा वारसा जाणीवपूर्वक जतन करणं हेही कसं कर्तव्य आहे याची जाणीव होतं. आणि या कर्तव्यांच्या माध्यमातून ही कर्तव्य अधिक परिणामकारक रीतीनं
प्रामाणिकपणानं भारतीय लोक करायला लागले तर भारतामध्ये संविधान संस्कृतीचा विकास हा नक्कीच होऊ शकतो. एक शेवटचा मुद्दा संविधान संस्कृतीच्या संकल्पनेमध्ये सांगतो तो हा संविधानाची शपथ नावाचा भाग भारतीय संविधानामध्ये आहे. निवडणुका झाल्यानंतर आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल हे जे सगळे वेगवेगळ्या पदावरचे लोक असतात त्यांना पदाच्या खुर्चीवर बसण्यापूर्वी एक शपथ घ्यावी लागते. आणि ही जी शपथ घ्यावी लागते ना, या शपथेमध्ये फार मोठा सांस्कृतिक वारसा दडलेला आहे आणि यातून संविधानावर आधारलेली संस्कृती विकसित. ही शपथ घेणं म्हणजे लोकप्रतिनिधीवर संविधान संस्कृतीचा, संवैधानिक नैतिकतेचा संस्कार करणं आहे. आणि ही शपथ घेतल्यानंतर या शपथेनुसार साऱ्या लोकप्रतिनिधींनी वागणं अपेक्षित असतं. जाहीरपणाने ही शपथ घेतलेली असते. काय शपथ आहे ती जिच्यात प्रचंड मोठी सांस्कृतिक ऊर्जा आहे? संघराज्याच्या मंत्र्यानं घेण्याच्या शपथेचा एक नमुना मी तुमच्या समोर ठेवतो. तो नमुना असा आहे, मी क ख ईश्वर साक्ष शपथ घेतो, किंवा त्याला पर्याय आहे गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो. दोन्हीपैकी कुठलंही एक तुम्ही म्हणू शकता तुमच्या मानसिकतेनुसार. गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी संघराज्याचा मंत्री म्हणून माझी कामं निष्ठापूर्वक आणि शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान याच्या कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता सर्वांना न्याय्य वागणूक देईन. या शपथेमध्ये संविधान संस्कृतीची मूल्ये सामावलेली आहेत. शुद्ध बुद्धी, निष्ठा, संवैधानिक मूल्यावरची निष्ठा, जनतेवरची निष्ठा, शुद्ध बुद्धीनं काम करणं आणि सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भीडपणा न घाबरता आणि निस्पृह हा शब्द टाकलेला आहे शपथेमध्ये. याला फार मोठं सांस्कृतिक मूल्य आहे, नैतिक मूल्य आहे. निस्पृह वृत्ती म्हणजे त्यागी वृत्ती, कुठलाही स्वार्थ नसलेली व्यक्ती, सर्वांविषयी समताभाव बाळगणारी अशा प्रकारची वृत्ती, सर्वांना न्याय देणारी वृत्ती. अशा वृत्तीनं लोकप्रतिनिधीनं वागलं पाहिजे. भेदाभेद नाही केला पाहिजे लोकांमध्ये. कुणाविषयी अधिकचा ममत्वभाव आणि कुणाविषयी आकस न बाळगता सर्वांना न्याय देण्याचं वर्तन लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, प्रधानमंत्री या साऱ्या मंडळींनी हे करणं गरजेचं आहे. हा संविधान संस्कृतीचा, संवैधानिक नैतिकतेचा, लोकप्रतिनिधींवर केला जाणारा संस्कार आहे. हा संविधान संस्कृतीचा भाग आहे. हे आपण सर्वांनी गंभीरपणानं लक्षात घेणं गरजेचं आहे. एकूण संविधान संस्कृतीच्या संकल्पनेमध्ये मी स्पष्टपणाने हे सांगेन परत एकदा की भारतीय संविधानाचं तत्वज्ञान, त्याची मूल्यव्यवस्था, त्याची वैचारिकता, त्यामध्ये नवी संस्कृती निर्माण करण्याची जी वैचारिक ऊर्जा आहे, तिची जी मूल्यव्यवस्था आहे, या सर्वांवर आधारलेल्या संस्कृतीला
संविधान संस्कृती असं म्हणता येईल एवढंच मी इथं बोलतो. आणि संस्कृतीचे म्हणून जे वेगवेगळ्या स्वरूपाचे घटक असतात ते संविधान संस्कृतीच्या अंगानं कशा पद्धतीनं विकसित करता येतील हे यानंतरच्या प्रत्येक पैलूच्या एका व्याख्यानामध्ये मी आपल्यासमोर मांडणार आहे. तूर्त आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.